ज्योती आपल्यात काही वाद असतील, काही वेळेला पटलं नसेल आपलं, पण ते सगळं एका बाजूला. आज तू जे काही केलंस ना, आयुष्यात विसरता नाही येणार आहे मला. तू नसतीस तर दीपचा दादाने काय केलं असतं ना, याची कल्पना सुद्धा नाही करता येते मला. जे केलंस ते आम्हाला इतक्या वर्षातही करता आलं नाहीये. आज तुझ्यामुळे दीप निर्दोष सिद्ध झाला. खूप आनंद होतो मला, पण मला कळत नाही मी आभार कसे मानू तुझे. थँक्यू. अहो आत्या, असं काय करताय? हे बघा, असे हात जोडून मला परक नका करू तुम्ही. मला माहित होतं दीपची यात काहीही चूक नाहीये आणि मी हे सगळं स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं होतं. आणि इतकं सगळं बघून मी जर शांत बसले असते तर माझंच मला गिल्ट आलं असतं. म्हणून मी हे सगळं माझ्या समाधानासाठी सुद्धा केलंय. तुम्ही असं नका करू. ज्योती, ज्योती, तू खरंच खूप मोठं काम केलंयस बघ. माझं कुटुंब मोडण्यापासून वाचवलेस. तुझे आभार कसे मानू खरंच कळत नाहीये मला. ताई अगं, खरंच म्हणजे आम्हा सगळ्यांना माहित होतं की दीप निर्दोष आहे, पण तू जीवाचं रान केलंस आणि ते सिद्ध करून दाखवलंस. तुझं कौतुक करावं तितकं कमी. अगं ताई, काही काय बोलतेस? मी जे खरं आहे ना ते सांगितलं फक्त. अगं किती उशीर झालाय, म्हणजे आपण काय रात्रभर गप्पा मारत बसू, पण आई वाट बघत असेल ना. अगं हो, मला बोलण्यात काही कळलं नाही. मला निघायला हवा, आता उशीर होतोय खरंच. नाही राहतेस तर राहाच इथेच. अगं नाही, खरंच आई वाट बघत असेल. मी येते. बरं जा तू. हो, काळजी घ्या. येते. मी आलोच. ज्योती, तू काय काय म्हणालास? ज्योती, तू बरा आहेस ना रे? नाही म्हणजे मला मीटर सोडून माझ्या स्वतःच्या नावाने हाक मारलीस. हे तुला बरं नसेल वाटत ना तर तू डॉक्टरांकडे जाऊन ये. हा, खरंच सांगते. तुला काय म्हणायचं ते म्हण. पण मी खूप खुश आहे. मला वाटलंच नव्हतं बाबा माघार घेतील. तुला सांगतो, आज पहिल्यांदा माझ्या घरच्यांव्यतिरिक्त बाहेरच्या माणसाने माझी बाजू घेऊन माझं सत्य सिद्ध केलंय बाबांसमोर. आजपर्यंत एवढे कष्ट कोणीच घेतले नव्हते माझ्यावर. थँक्यू. खरंच खूप छोटा शब्द वाटतो मला, खरंच सुचत नाही काय. तुला एक सांगू, आजपर्यंत मला असं वाटत होतं तू का भेटलीस बाबा मला. सतत चिडचिड. पण आज कळत आहे मी खूप लकी आहे. तू मला भेटलीस, त्यामुळे ज्योती सावेकर खूप खूप धन्यवाद. खरंच. असू दे. पण मला काही लकी बिकी वाटत नाही तू भेटलास म्हणून. मी पुरुषोत्तम काकांनाच मदत केली. मला काही तुझ्यात आणि पुरुषोत्तम काकांमध्ये पडायचं नव्हतं अजिबात. ते म्हणतात ना की चांगल्या कारणांमुळे गैरसमज दूर होतात, तसं झालं असेल. आणि या निमित्ताने का होईना तुझ्यात आणि पुरुषोत्तम काकांमधला गैरसमज थोडा तरी दूर झाला असेल. त्यामुळे मला बरं वाटतंय. पण तू गैरसमज करून घेऊ नको की मला तुला मदत करायची होती. मला पुरुषोत्तम काकांनाच मदत करायची होती. आणि मी आत म्हटलं तसं की मला आयुष्यभर गिल्टमध्ये राहायचं नव्हतं, म्हणून मी हे केलं. बघितलं, तुझ्याशी बोलत बसले ना माझ्या वेळेचं नेहमी नुकसान होतं. मला उशीर झाला, मला जायचंय तर. मी सोडू. काळजी घे. कमाल पोरगी आहे यार ही. एवढं सगळं केलं तिने माझ्यासाठी, या घरासाठी, आणि काहीच केलं नाही म्हणून निघून गेली.
आज मला निर्दोष सिद्ध करायचं एवढंच डोक्यात ठेवलेलं तिने, आणि आज सगळ्यात तिची रिक्षा हरवली, लक्षातच नाही बहुतेक तिच्या. नाही, माझ्यासाठी तिने खूप मोठी गोष्ट केली आहे. आता तिची रिक्षा तिला परत मिळवून द्यावीच लागेल. मी नक्कीच मिळवून देईन. बाबा, दादा, काय केलंस तू आज? का वागलास असा? काल दीप दोषी असं तुला वाटलं तेव्हा तू बोल बोल बोललास त्याला, आणि आज जेव्हा तो निर्दोषी असं कळलं तेव्हा फक्त हो आणि निघून आलास तू तिथनं. नशीब आज सगळ्यांच्या समोर हे सिद्ध झालं की ह्या प्रकरणामध्ये दीप दोषी नव्हता. दादा, हे कळल्यानंतर जवळ घेतलं असतंस त्याला तर माझं चुकलं असं म्हणाला असतं तर चाललं नसतं का रे? काल तो दोषी असं तुला वाटत होतं म्हणून बोल बोल बोललास, आज तूच चुकलास की रे? हे बघ, जे झालं ते झालं. मी त्याची शिक्षा माफ केली हेच खूप आहे त्याच्यासाठी. उगीच विषय वाढवू नकोस. विषय मी वाढवत नाहीये, विषय तू वाढवतोयस, आणि आज नाही वर्षोनवर्ष वाढवतोयस. दीपची एकच बाजू बघत आलाय तुम्ही पुरुषोत्तम गायकवाड. असं बघू नको माझ्याकडे दादा. बरोबर आहे ना, तेच बोलतेय मी. तत्वानी वागणारा, सगळ्यांना न्याय देणारा असं म्हणतात ना तुला, तशी ओळख आहे ना तुझी. मग तुझ्या मुलाच्या बाबतीत ही तत्व जातात कुठे रे? हा न्याय जातो कुठे तुझा? सुलोचना, मला तत्व शिकवू नकोस. शिकवायची वेळ माझ्यावर आलीच नसती दादा जर तू मोठेपणा दाखवला असतास. आज पहिल्यांदा दीप तुझ्यासमोर निर्दोष सिद्ध झाला. एक प्रेमाचा शब्द नाही करे बोलू शकलास तू? का दादा, का इतका कसला राग आहे रे तुला दीपचा? राग नाही, अनुभव आहे. आणि त्याच्या हातून चुका नाही, गुन्हे घडलेच मोठे मोठे. जीव घेतलाय त्याने लोकांचा, आणि हे मी कधीच विसरू शकत नाही. पण आजच्या घटनेत तो पूर्णपणे निर्दोष आहे. लांडगा एकदा चांगला वागला म्हणजे तो लांडगाच नाही असं होत नाही ग सुलू. दादा, त्याच्या चांगुलपणा मागे सुद्धा लबाडी लपलेली असते. पण पुन्हा एकदा सांगतोय, मी त्याला या घरात राहू देतोय हेच खूप आहे त्याच्यासाठी. आजही मी त्यांच्यासाठी एक गुन्हेगारच आहे.